शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शेणखत हे आपल्या जमिनीसाठी काळं सोनं आहे. मात्र वेळ वाचवण्यासाठी अनेकदा ओले किंवा न कुजलेले शेणखत थेट शेतात टाकण्याची एक पद्धत आहे. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की न कुजलेलं शेणखत पिकांसाठी फायदेशीर ठरते का? तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचे उत्तर नाही असे आहे. जरी यामध्ये पोषक तत्वे असतील तरी न कुजलेले शेणखत हे अस्थिर स्वरूपात असते. न कुजलेले शेणखत वापरल्यास फायद्यापेक्षा तोटाच जास्त होऊ शकतो. हे वापरणे का धोक्याचे असू शकते? कारण जेव्हा न कुजलेले शेणखत जमिनीत टाकले जाते तेव्हा त्यातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यासाठी जमिनीतील सूक्ष्मजीवांना मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची म्हणजेच नत्राची गरज भासते. परिणामी हे सूक्ष्मजीव पिकाला मिळणारे नत्र स्वतःच्या कार्यासाठी वापरतात. परिणामी पिके पिवळी पडू शकतात आणि त्यांची वाढ खुंटते. शेणखत कुजण्याची प्रक्रिया ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये मोठी उष्णता निर्माण होते आणि अमोनियम वायू बाहेर पडतो. जर ही प्रक्रिया बियाण्यांच्या किंवा कोवळ्या मुळांजवळ घडली तर मुळे जळू शकतात. यामुळे बियाण्यांची उगवण क्षमता कमी होणे किंवा रोपे मरणे हे प्रकार होतात. ओले शेणखत किडी आणि रोगांना आकर्षित करतात. ताज्या शेणाचा वास हुमणी अळी आणि वाळवी सारख्या किडींना आकर्षित करतात. पीक घेईपर्यंत या किडी जमिनीत स्थिरावलेल्या असतात आणि पिकाचे मुळे खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. जनावरांच्या पचनसंस्थेत सर्वच स्तनांचे बियाणे नष्ट होत नाही. जर खत नीट कुजलेले नसेल तर या बिया जिवंत राहतात. खत कुजण्याच्या प्रक्रियेत तापमान अधिक असते ज्यामुळे 90% तणांच्या बिया आणि हानिकारक जीवाणू नष्ट होतात. न कुजलेल्या शेणखतात ही प्रक्रिया होत नसल्याने शेतात तणांचे प्रमाण वाढते. पिकांची सुरक्षितता आणि जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी नेहमीच पूर्णपणे कुजलेले शेणखत वापरावे. खत लवकर आणि उत्तमरित्या कुजवण्यासाठी साई बायोकॉम्पॅक्ट सारख्या डिकंपोजरचा वापर करावा. हे मिश्रण सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाचा वेग ह्युमिफिकेशन प्रक्रिया सुधारते आणि खत कुजण्याचा कालावधी कमी करते.